शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत किफायतशीर शेळी पालनाचे महत्त्व. तर आज या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर नरेंद्र कुमार देशमुख, विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र. नमस्कार शेतकरी नमस्कार बंधूंनो. सर. नमस्कार. नरेंद्र कुमार सर, आपलं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेऊयात की किफायतशीर शेळीपालन म्हणजे काय. किफायतशीर शेळीपालन या विषयावर चांगली चर्चा होत आहे. तर आज आपण पाहत आहोत की निसर्गावर सर्व शेती अवलंबून आहे आणि हा जो काही तोटा जो शेतीमध्ये होत असतो हा सहन करून भरून काढण्याची ताकद या व्यवसायामध्ये आहे आणि तो किफायतशीर व्यवसाय त्याला यासाठी म्हटलं जातं कारण गांधीजी सुद्धा म्हणून गेले की गरिबाची गाय म्हणून शेळीला संबोधलेलं आहे. त्याचबरोबर शेळीला जागा कमी लागते, चारा कमी लागतो, त्याचं व्यवस्थापनसुद्धा इतर जनावरांच्या तुलनेमध्ये खूप सोपं आणि साधं आहे. त्यामुळे किफायतशीर शेळीपालन करणं आणि त्यामध्ये जागा कमी लागूनसुद्धा त्याचं जे भांडवल असते सुरुवातीचं भागभांडवलसुद्धा कमी असतं आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आणि जास्त निव्वळ नफा हा त्यामधून आपल्याला मिळत असतो. म्हणून आपण त्याला एक चांगल्या पद्धतीचा एक जोड व्यवसाय म्हणून आजच्या काळाची गरज म्हणून शेतकरी बांधवांना खरोखर हा एक आर्थिक स्थैर्य देणारा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीचा बनू शकतो. जसं आपण सांगितलं की शेतीपूरक व्यवसाय शेळीपालन हा चांगला आहे, तर त्या दृष्टिकोनातून शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन हा व्यवसाय करत असताना शेतकरी बांधवांना काय फायदा आहे. शेतकरी बांधवांना याचा दुहेरी तिहेरी फायदा आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की जो काही आज आपण पाहतो आहोत की शेतीवरचा दिवसेंदिवस हा खर्च वाढत चाललेला आहे. त्यामध्ये रासायनिक खताचा खर्च असो किंवा आणखी त्यामध्ये जे काही आपण फवारणीचे खर्च असो, असे वेगवेगळे खर्चाचं उत्पादकता सुद्धा कमी होते आणि जमिनीची हार्ड कॉम्पॅक्टसुद्धा आहे कारण की शेणाची उपलब्धता फार कमी आहे. पशुधनसुद्धा पर्यायाने कमी होत चाललेलं आहे. त्याला अनेक कारणं आहेत की त्याला मजुराचा अभाव म्हणा किंवा आणखी काही, परंतु त्याला पर्याय म्हणून किंवा शेतीचं आरोग्यसुद्धा आपल्याला चांगला सुपीकता येण्यासाठी आपल्याला शेळीपासून सुपीकता तसेच ऑर्गॅनिक कार्बन जे म्हणतो आपण, जो कर्ब कमी झालेला आहे तो कर्ब या लेंडी खतापासून आपल्याला त्याच्यामध्ये सुपीकता वाढवता येईल जमिनीची. पहिला फायदा हा सांगता येईल. त्याचबरोबर शेळीमध्ये आपल्याला पाहतो की औषधी गुणधर्म आहेत. त्यामध्ये डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आपल्याला की जर शेळीचे दूध नियमितपणे प्राशन जर केले तर त्यापासून आपल्याला अस्थमा असेल, दमा असेल, त्यानंतर दुर्धर आजार जसा अल्सर म्हणतो आपण, हे सुद्धा बरे होऊ शकतो किंवा होतातच. तर त्यामुळे हा सुद्धा एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगला एक आपल्या शेतकरी बांधवांना फायद्याचा ठरू शकतो. त्याचबरोबर जमिनीचं आरोग्यमान जे धोक्यात आलेलं आहे, म्हणजे आपण सेंद्रिय शेतीकडे वळूया म्हणतो, तर या सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा याचा अहम अशी एक भूमिका आपल्याला शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून दिसून येते. त्याचबरोबर शेतकरी बांधवांना जे गांडूळ खत निर्मिती आपण करतो तर त्यामध्ये सुद्धा शेळीपालनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लेंडी खतामध्ये इतर शेणाच्या तुलनेमध्ये अधिक घटक पोषक तत्व असतात. त्यामुळे निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांना याचे असे आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणा, शेतीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा उत्पादनाच्या दृष्टिकोनातून म्हणा, असे असंख्य फायदे आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो आहे की जी काही उपलब्धता आहे मटणाचे सुद्धा खूप शेतकरी बांधव म्हणा किंवा दिवसेंदिवस त्याकडे सुद्धा मांसाहार जे करणारे लोक आहेत, तर त्यासाठी सुद्धा आपल्या हाडे बळकट करण्यासाठी सुद्धा त्याची गरज असते. तर शेळीच्या दुधामध्ये सुद्धा खूप घटक तत्व असतात. तर काही जाती अशा आहेत की त्या दुधाच्या सुद्धा जाती आहेत आणि मांसासाठी सुद्धा जाती आहेत. त्यामुळे हा सुद्धा एक फायदा आपल्याला शेतकऱ्यांना खूप असे दुर्लभ फायदे आपल्याला यामधून मिळू शकते. बरं सर, तर आपल्याला या शेळीपालनातून जे फायदे होतात ते आपण सांगितले. तर बहुतांश आपण बघतो की खेडेगावांमध्ये महिला असतील किंवा काही युवक शेतकरी असतात किंवा युवक आहेत,
तर हे युवक असा शेळीपालन व्यवसाय करू शकतात का? किंवा त्यांना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी किती संधी आहे? हा खूप चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे की भविष्यामध्ये किंवा आत्तासुद्धा काळाची गरज आहे. तर आपण पाहतो आहे की शिक्षणसुद्धा घेऊनसुद्धा अनेक आपले जे ग्रामीण रोजगार आहेत त्यांची बेरोजगारीसुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि महिलांनासुद्धा शेतमजूर किंवा असेच कामं असे उपलब्ध आहेत, परंतु त्याला पर्याय म्हणून आणि एक नियमित असा उत्पन्नाचा स्रोत म्हणून आपल्याला खूप मोठी संधी या क्षेत्रामध्ये बघण्यास मिळते आहे. कारण की जे काही महिला आहेत, महिला शेतकरी आहेत किंवा ग्रामीण मजूर आहेत, तर यांना बचत गटाच्या माध्यमातून त्यांना बऱ्याचशा शासनाच्या सुद्धा काही योजना आहेत की त्याचासुद्धा पाठबळ ज्याला मिळू शकतो. आणि त्याचबरोबर जे काही बेरोजगार आहेत त्याची स्वयंरोजगार निर्मिती आणि रोजगार निर्मिती, ह्या रोजगार निर्मिती करण्याचं एक साधन आपल्याला या शेळीपालनामधून मिळू शकते. आणि आपण पाहतो आहोत की बऱ्याचशा गावांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा शेळीपालन केल्या जाते आणि त्यामधून बरेचसं आर्थिक स्थैर्य या ज्या काही ग्रामीण युवती असतील, युवक असतील, तर यांना रोजगार नियमितपणे आपल्याला या शेळीपालनातून मिळत आहे. आणि बरेचसे योजनासुद्धा आहेत, तर त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या तरुणांना रोजगार निर्मितीचं एक साधन म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. जसं आपण सांगितलं की महिला असतील किंवा तरुण वर्ग असेल त्यांच्यासाठी आपल्याला हा व्यवसाय जो आहे तो किती उपयुक्त आहे, अजून भविष्यामध्ये काय संधी आहेत ह्यासुद्धा आपण सांगितल्यात. त्याचबरोबर समजा मला एक शेतकरी म्हणून किंवा एक तरुण शेतकरी म्हणून जर मला शेळीपालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? आपल्याला शेळीपालन हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायामधील 50% नॉलेज आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण कुठलाही व्यवसाय करत असलो तर याला 50% नॉलेज किंवा त्याची माहिती असणं फार गरजेचे आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला यामध्ये नव्यानं जर आपण सुरुवात करायची असेल तर आपण 10+1 म्हणजे 10+1 एक 10 फिमेल आणि 1 मेल बोकड हा अशा पद्धतीनं आपण नव्याने जर करत असेल तर तिथून सुरुवात केली पाहिजे. त्याचबरोबर त्यामध्ये प्रशिक्षण असेल, त्यानंतर तुमच्या काही योजना असेल, त्यासाठी पशुसंवर्धन विभाग असेल, कृषी विभाग असेल, RADPमध्ये प्रोजेक्ट असतो किंवा पशुसंवर्धन विभागामध्ये काही प्रोजेक्ट असतो, तर अशा सर्व बाबींची आपल्याला माहिती घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळीची निवड करणे, त्याच्या जातींची निवड करणे आणि आपल्या हवामान आधारित किंवा आपल्या भागामध्ये जी काही जात त्यास सूट होणारी असेल किंवा त्याला आपण म्हणू शकतो की ते त्या भागामध्ये येते, चांगल्या पद्धतीचं त्याचं वेट गेन होते, तर अशा पद्धतीनं आपण त्याला जातीची निवड कशी करावी, त्याचबरोबर निवारा असेल, त्याचं खाद्याचं व्यवस्थापन असेल, अशा लसीकरण असेल, अशा असंख्य बाबीचा अभ्यास करून नंतरच आपण त्या शेळीपालनाकडे वळलो पाहिजे किंवा त्याची इत्थंभूत माहिती घेऊन आपण शेळीपालनास सुरुवात केली पाहिजे. किंवा अनेक असे यशोगाथा असतात किंवा जे प्रोग्रेसिव्ह फार्मर असतात किंवा ज्यांचे जे आदर्श शेतकरी म्हणतो आपण, ज्यांचा शेळीपालक चांगल्या पद्धतीचा गोठा असेल, तर त्या गोठ्यावर सुद्धा आपण व्हिजिट करून त्याचे प्रॅक्टिकल नॉलेज आपण घेतलं पाहिजे. त्याच्यातले खास खडगे काय आहेत याची सर्व इत्थंभूत माहिती घेऊनच आपण या नव्याने जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा ही संपूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध असावी. जसं आपण सांगितलं शेळीपालनासाठी म्हणजे ज्या उपयुक्त जाती आहेत त्याची निवड करणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून आपल्या विदर्भामध्ये अशा कोणत्या शेळ्यांच्या प्रजाती आहेत किंवा जाती आहेत त्यांची निवड आपण केली तर आपल्याला शेळीपालन करणं सोयीस्कर होईल? आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 जातीवंत शेळ्या आहेत. त्यामध्ये पहिली मी जात संबोधू शकतो की उस्मानाबादी, त्यानंतर आहे दुसरी संगमनेरी, तिसरी जात आहे बेरारी आणि चौथी जात आहे कोकण कन्या. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या विदर्भासाठी किंवा महाराष्ट्रासाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी उस्मानाबादी मी शेतकरी बांधवांना सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी ही जात नक्कीच शेळीपालनामध्ये उपयुक्त ठरू शकते.
कारण त्या जातीचे असे वैशिष्ट्य आहे की या जातीचा रंग हा काळाकुट्ट असतो, मीडियम साईज त्याची बॉडी असते किंवा त्याचा पार्ट्स असतात. तर त्यामध्ये उस्मानाबादीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जुळे तिडे देण्याचं जे काही प्रमाण असते हे जवळपास 60 ते 68% आपल्याला मिळतं. त्यामुळे त्याची प्रजनन क्षमतासुद्धा जास्त आहे. त्यानंतर बाजारपेठेमध्ये सुद्धा याला उस्मानाबादी मटणाला प्रथम मागणी आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे जे जातिवंत जे काही शेळ्या असतात तर याची आपण निवड केली पाहिजे. नंतर येते संगमनेरी. तर संगमनेरी ही दुहेरी पर्पज किंवा दुहेरी उद्देश आपण त्याच्यामध्ये साध्य करू शकतो. ही आपल्याला अहमदनगरकडे आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठाकडून विकसित केलेली ही जात आहे. तर यामध्ये प्रामुख्याने ही दूध आणि मांसासाठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. तिसरी आहे कोकण कन्याल. तर कोकण कन्याल ही सुद्धा कोकण कृषी विद्यापीठाची जात आपल्याला मिळू शकते. तर याचे वैशिष्ट्य म्हणजे 14 महिन्यामध्ये आपल्याला 2 वितं ही करते. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त त्याचा रिप्रोडक्शन रेटमध्ये आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर बेरारी आहे. ही जात रोगाला कमी बळी पडणारी आहे, रेजिस्टन्स आहे, आपल्या भागामध्ये तग धरू शकते. उन्हामध्ये कडाक्याचं ऊन असेल किंवा कडाक्याची थंडी असेल, या सर्व वातावरणाला हवामानाला सूट होणारी ही जात आहे. तर या 4 पैकी आपल्याला मुख्यत्वे मी उस्मानाबादीला जास्त प्रथम प्राधान्य देऊ इच्छितो. आता ह्या 4 जाती आपण शेळ्यांच्या सांगितल्या, या व्यतिरिक्त जी बिटल जात लोकांमध्ये प्रचलित आहे, तर याविषयी तुम्ही काय सांगू शकता? बिटल जातीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये आपल्याला बिटल जातीचे कान जे आहेत तर आपल्याला एक रोमन टाईप हेड त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर कानाची जी रचना असते एक लांब लचक कानं असतात आणि ही सुद्धा जात रोगाला कमी बळी पडणारी आहे आणि एक स्टडी जात म्हणून आपण हे करू शकतो. आणि याला सुद्धा बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे, कारण याची मांस उत्पादनासाठी चांगल्या पद्धतीचे आपल्याला याला चांगली मागणी आहे. तर त्यामुळे ही कुठल्याही वनस्पतीवर सुद्धा याला स्पेशल कुठल्याही टाईपचं फीड आपल्याला बाजारामधून आणण्याची काही गरज नाही. त्यामुळे बिटलसुद्धा एक जात चांगली आहे. त्याचबरोबर मी आणखी काही जातीचा सुद्धा समावेश करू इच्छितो की जे सिरोही म्हणून एक ब्रीड आहे. तर हा जो काही सिरोहीची जात आहे तर याला ईदच्या पिरियडमध्ये खूप मागणी असते. म्हणजे जो सिरोहीचा जो काही ब्रीड असेल तो इतर वेळी आपल्याला साधारणतः 8 ते 10 हजार रुपयाला आपण एक विकतो, परंतु त्या ईदच्या काळामध्ये याला जास्त मागणी असल्यामुळे आपल्याला त्याचे 50 हजारापर्यंत सुद्धा एका बोकडाचं आपल्याला मिळू शकतात. म्हणून सिरोहीची सुद्धा जात आपण शेतकरी बांधवांसाठी सांगू इच्छितो. परंतु त्याचा एकच ड्रॉबॅक आहे की त्याला जुडे तिडे न देता वर्षाकाठी त्याला एकच आपल्याला करडं त्याच्यापासून मिळू शकते. त्यानंतर दुधासाठी जरा दुधाचा सुद्धा मागणी खूप जोर धरत आहे, कारण काळाचे अवेअरनेस खूप वाढलेला आहे शेतकऱ्यांमध्ये म्हणा किंवा आपल्या सोसायटीमध्ये. तर दूध खूप पौष्टिक असल्यामुळे दुधासाठी जर आपण आणि मांसासाठी सुद्धा उपयोग केला तर दुधासाठी जमनापारी म्हणून उत्तर प्रदेशचा एक ब्रीड आहे. तर एक टॉलेज ब्रीड आहे आणि 90 किलोपर्यंत वेट गेन त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं. म्हणून एक मी जमनापारीचा सुद्धा एक उल्लेख करू इच्छितो या 4 जाती व्यतिरिक्त. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला डॉक्टर नरेंद्र कुमार देशमुख सरांनी शेळीपालन या व्यवसायामधील संधी, त्याचबरोबर शेळीपालन जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी कोणत्या शेळ्यांच्या जाती आपण वापरू शकतो त्याविषयी माहिती दिली. आता या व्यतिरिक्त आपण शेळीपालन करत असताना शेळीपालनाच्या कोणत्या पद्धती आहेत त्या आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. हा सुद्धा खूप सुंदर प्रश्न आपण विचारलेला आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना यामध्ये संभ्रम अवस्थेमध्ये असतात किंवा त्यांना बराचसा गैरसमज असतो किंवा कन्फ्युजन असते की नेमकी मला कुठली पद्धत शेळीपालन करायची असेल तर ती चांगल्या पद्धतीची राहील. तर ती डिपेंड करते शेतकऱ्याच्या एक त्याचं सुरुवातीचं भाग भांडवल किती आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड करते. परंतु मी 1 बाय 1 आपल्याला त्याच्यामधले काही फायदे तोटे सांगू इच्छितो. त्यामध्ये प्रथम येते मोकाट किंवा चराऊ पद्धत. मोकाट किंवा चराऊ पद्धत यामध्ये एक सर्व ज्या शेळ्या असतात ह्या रानामध्ये सोडल्या जातात. त्यामध्ये एक व्यक्ती साधारणतः 50 ते 100 शेळीचा कळप हा तो जंगलामध्ये किंवा रानामध्ये चाराव्यास नेत असतो आणि त्याच्या प्रत्येक त्या गावामध्ये
त्या एका शेळीचे काहीतरी मूल्यमापन त्या हप्त्यावारी किंवा त्याच्या महिन्यावारी त्याचं टक्केवारी ठरलेली असते आणि अशा पद्धतीचं सगळं व्यवस्थापन फक्त दुधाच्या वेळेसच ती संध्याकाळी घरी परत येते, अशा पद्धतीचं त्याला मोकाट किंवा सराव पद्धत आपण म्हणू इच्छितो. परंतु याच्यामध्ये बरीचशी हानीसुद्धा होऊ शकते किंवा त्याचे फायदे जर म्हटले तर आपल्याला भागभांडवल कमी लागतील. परंतु त्यामध्ये एक प्रोफेशनल जर विचार केला आपण तर प्रोफेशनली आपण म्हणू शकत नाही की त्याला शेळीपालन असं म्हणता येणार नाही, कारण प्रोफेशनल पद्धतीनं म्हणता येणार नाही, कारण ती घरच्या घरी केलेलं शेळीपालन आहे. परंतु दुसरं म्हणजे बंदिस्त शेळीपालन. तर बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण त्या शेळ्यांना तिथेच त्याला चारा व्यवस्थापन, खाद्याचं व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन आणि इव्हन त्याचा मिल्किंग असेल किंवा डिलिव्हरीसुद्धा असेल, त्याचं प्रजनन व्यवस्थापन, सगळ्या बाबी त्या सगळ्या अंतर्भूत या आपल्याला बंदिस्त शेळीपालनामध्ये दिसून येतात. याचे फायदे असे आहे की त्याच्यामध्ये तुमचं जे काही बाय प्रॉडक्ट्स असतं, जसं लेंडी खत आहे, हे वाया जात नाही. त्यानंतर कडाक्याचं ऊन असेल, थंडी असेल, पाऊस असेल, यापासून संरक्षण मिळतं. त्यानंतर जंगली जनावरं असतील किंवा हिंस्र प्राणी असतील, यापासून सुद्धा संरक्षण या शेळ्यांना मिळतं. त्यामुळे ह्यामध्ये सुद्धा बंदिस्त शेळीपालनामध्ये आपल्याला काही फायदे दिसू शकतात. जसं काही आपण त्याचं खाद्य जे आहे विभागून आपण त्याला शेळ्यांना देऊ शकतो, त्याच्या बॉडी वेटनुसार सुद्धा देऊ शकतो. परंतु काही तोटेसुद्धा आहे. यामध्ये एक्झरसाईज आपल्याला त्या शेळ्यांमध्ये दिसून येत नाही. परंतु जर आपण अर्धबंदिस्त शेळीपालनाचा जर विचार केला, तिसरी पद्धत मी सांगतो, त्यामध्ये शेळीला काही वेळ आत आणि काही वेळ चरण्यासाठी 4 ते 5 तास आपण बाहेर चरावयास सोडत असतो. त्यामध्ये फायदा असा आहे की शेळीला शेड पण मिळतं, टेम्पररी शेड असते. त्याच्यामध्ये सुद्धा शेळीला 4 तास आतमध्ये आणि 4 तास बाहेर अशा पद्धतीचं आपल्याला नियोजन, आपलं त्याचं व्यवस्थापन केल्या जाते. यामध्ये शेळीला आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदे आहेत. त्यानंतर लेंडी खतसुद्धा 50% आपल्याला वाचवता येते, त्याच्या मिल्किंगसुद्धा आपल्याला करता येते. तर अशा पद्धतीनं आपण अर्धबंदिस्त शेळीपालन आपण करू इच्छितो. आणि माझासुद्धा सल्ला शेतकऱ्यांना हा राहील की अर्धबंदिस्त शेळीपालन जर केलं तर आपल्याला शेळीपालन करताना सुरुवातीचे भागभांडवलसुद्धा कमी लागेल, विजेचा खर्च, पाण्यावरचा खर्च आणि त्याचबरोबर मजुरावरचा खर्चसुद्धा आपल्याला कमी करता येईल. म्हणून ही तिन्हीमध्ये आपल्याला ही पद्धत चांगली सांगता येईल. त्याचबरोबर आता नव्याने सुद्धा एक कन्सेप्ट असा निघालेला आहे की लूज हाऊसिंग सिस्टीम किंवा मुक्त गोठा संचार पद्धत, हा सुद्धा प्रचलित झालेला आहे. तर हा सुद्धा शेळ्यांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा पर्याय होऊ शकतो. परंतु यामध्ये प्युरिटी जी आहे आपली ती मेंटेन होणार नाही किंवा एकसारखा जो काही ब्रीड आपण म्हणतो तर ती वंशावळ आपल्याला मिळणार नाही. हा एक ड्रॉबॅक त्यामध्ये येऊ शकतो. परंतु या सर्व पद्धतीमध्ये मला असं वाटते की शेतकरी बांधवांनी अर्धबंदिस्त शेळीपालन करण्यास काही हरकत नसावी. शेळीपालन करत असताना प्रमुख समस्या जर आपण काही बघितल्या तर त्यामध्ये काही रोग आहेत किंवा काही कीटकांचा प्रादुर्भाव आपल्या या शेळ्यांना होत असेल, तर हा प्रादुर्भाव, रोगांचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टिकोनातून असे कोणते प्रतिबंधात्मक उपाय आहेत किंवा असे काही म्हणजे लसीकरण आहेत का, त्याविषयी आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. कारण आपण पाहतो आहोत की शेळीपालनामध्ये 75%, 70 ते 75% पर्यंत जो खर्च असतो हा खाद्य व्यवस्थापनावर होत असतो आणि उर्वरित जो 30 ते 35% खर्च असतो हा आपल्याला औषध उपचारावर करत असतो. तो हा करत असताना बऱ्याच वेळा शेळ्यांमध्ये बरेचसे आजार निर्मिती होते. प्रामुख्याने मी प्रमुख आजारावर भर टाकू इच्छितो. त्यामध्ये प्रथम म्हणजे FMD, म्हणजे त्याला लाळ्या खुरकत आपण असं म्हणतो. तर हा रोग आपल्याला प्रामुख्याने शेळीमध्ये दिसून येतो. तर याचे प्रमुख लक्षणं म्हणजे जिभेवर चट्टे पडणे, त्यानंतर जखमा होणे, फोडे येणे, पायाला खुरी येणे, त्याला लाळ्या खुरकत किंवा आपल्या भागामध्ये खुरी येणेसुद्धा आपण वर्ड हा प्रचलित आहे. तर याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे FMDची पावसाळ्यापूर्वी किंवा आपण लसीकरण करून वर्षातून 2 वेळा लसीकरण करून घेणे हे फार आवश्यक असते. त्यानंतर दुसरा रोग मी सांगू इच्छितो की PPR. तर याच्यामध्ये सुद्धा त्याला जुलाब होणे, त्यानंतर जनावरांची सडन डेथसुद्धा याच्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे आपण PPRची लससुद्धा
आपण टोचून घेणे फार आवश्यक असते. त्यानंतर आहे एंटेरोटॉक्झोमिया म्हणून सुद्धा आहे. तर त्यामध्ये अपचन किंवा त्यामध्ये पोट फुगणे, तर अशा पद्धतीचे आपल्याला समस्या भेडसावत असतात. तर याच्यासाठी सुद्धा लसीकरण करून घेणे, त्यानंतर गोठ्याची स्वच्छता करणे, अशा अनेक प्रकारचे. त्यानंतर गोट पॉक्स म्हणून सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा 10 ते 12 MM गाठी तयार होणे. तर असे गोटपॉक्स लससुद्धा बाजारामध्ये किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण गोटपॉक्सची लस टोचून घेणे फार आवश्यक पडते. त्यानंतर जंताचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो. त्याचा वेट कमी होणे हे प्रामुख्याने आपल्याला त्याचे लक्षणं दिसून येतात आणि त्यासाठी आपल्याला अल्बेंडाझोल असेल किंवा कुठल्याही कंपनीचा असेल तर अशा पद्धतीचं सुद्धा जंतकरण साधारणतः 4 महिन्यातून ते 5 महिन्यातून म्हणजे वर्षातून 2 ते 3 वेळा करून घेणे फार आवश्यक असते. तर अशा पद्धतीनं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोग येऊ नये म्हणून सगळ्यात म्हणजे परोपजीवी कीटक असतील किंवा त्यामध्ये ज्या काही डास असतील त्याची उत्पत्ती होऊ न देणे, त्यासाठी आपल्याला गोठ्यामध्ये स्वच्छता, त्याचबरोबर त्याच्यामध्ये जो काही मॉइश्चर असेल तिथं कुठल्याही प्रकारचं जे काही ओलावा म्हणतो तर तो ओलावा टाळावा. म्हणजे बरेचसे 80% रोग हे ओलावा याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला होऊ शकतो. त्याचबरोबर काही असे रोग असले FMD सारखे, तर मी याच्यावर जास्त प्रकाश टाकू इच्छितो. कारण बऱ्याचशा गावामध्ये आपण पाहतो आहोत की खेड्यागावामध्ये एक सामूहिक हौद असतो आणि तिथं सर्व जनावर पाणी पिण्यासाठी येत असतात. म्हणून जे काही बाधित झालेले जनावर असतील लाळ्या खुरकतनी, तर त्यासाठी आपण त्याला जे बाधित जनावर आहे ते वेगळे ठेवले पाहिजे. कारण की हा रोग लाळे वाटे पसरत असतो. म्हणून आपण त्याचं उष्ट अन्न असेल किंवा उष्टा चारा असेल किंवा उष्ट पाणी असेल असं एकमेका जनावरांना न पिता त्याला बाधित जनावरं असतील ते वेगळे बांधावे. अशा पद्धतीने जर एकत्रितरित्या आपण हे केलं तर रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा रोखू शकतो. त्याचबरोबर गोठ्यामध्ये दर पावसाळ्याच्या आपण पाहतो आहोत की सध्याचा ऋतू हा आपल्याला पावसाळा म्हणून आहे. तर या पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण तिथं जास्त चिखल होतो किंवा तिथं डासांची उत्पत्ती होते. त्यासाठी आपल्याला गोचिल गोमाशा जर असतील तर तिथे सुद्धा आपल्याला डेल्टामिथ्रिनचा 0.01% किंवा मॅलॅथिओनचा स्प्रे दर 15 दिवसांनी घेणे बंधनकारक आहे. जेणेकरून तिथं आणखी रोगाची उत्पत्ती होऊ नये याकरता एकत्रितरित्या जर आपण स्वच्छ निर्मळ पाणी आपण जर त्याला दिलं तर अशा पद्धतीने 80% रोगसुद्धा आपल्या पाण्यावाटे, दूषित पाण्यावाटे सुद्धा होऊ शकतात. त्याचबरोबर आपण पाहतो की जर चराऊ पद्धतीने शेळीपालन असेल तर एका डबक्यामध्ये एखाद्या शेतकरी बांधवांनी जर रोगर किंवा आणखी कशाचा जर तो फेकून दिला असेल तर त्यामध्ये सुद्धा विषबाधा होऊ शकते. म्हणून माझी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी पावसाळ्यामध्ये स्वच्छ आणि निर्मळ पाणी आपल्या शेळ्यांना द्यावं. त्याचबरोबर निमोनियासुद्धा होऊ शकतो. तर त्यासाठी सुद्धा निमोनियासाठी गोठ्याची स्वच्छता, त्यानंतर ओलावा आणि चिखल यामध्ये आपल्या शेळ्यांना बसवू नये आणि कटाक्षाने त्याला ठाणबंदी पावसाळ्यामध्ये करावी. जेणेकरून रोग येऊ नये म्हणूनच आपण त्याचा प्रतिबंधात्मक अशा रीतीने आपण उपचार करू शकतो. सर, शेळीपालन करत असताना शेळ्यांचं जे आहार व्यवस्थापन आहे किंवा त्याचबरोबर त्यांचा निवारा व्यवस्थापन आहे, तर त्याविषयी काय सांगा? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की 60 ते 70% जो काही खर्च असतो हा शेळीच्या खाद्यावरच असतो आणि उर्वरित 30 ते 35% खर्च हा आपल्या मेडिसिन्स किंवा त्याच्या औषधोपचारावर होत असतो. तर त्याच्यामध्ये निवारा हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्या निवाऱ्यासाठी आपल्याला अशी उंच जागेवर किंवा सखल उंच जागा आणि स्वच्छ कोरडी हवा अशा पद्धतीने आपण त्याचा निवारा असावा. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे प्लॅटफॉर्म जर असतील, लाकडी प्लॅटफॉर्मसुद्धा आपण त्या शेळ्यांसाठी करू शकतो किंवा पिल्लांसाठी 10 बाय 10चा सुद्धा प्लॅटफॉर्म आपण करणं गरजेचं आहे. कारण की जे मरतूक आहे ही पिल्लांची आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसून येते. तर ही टाळण्यासाठी सुद्धा आपण निवारा एक स्वच्छ वेल व्हेंटिलेटेड म्हणू शकतो आपण त्याला, स्वच्छ हवेशीर असा गोठा असावा. आणि त्याचबरोबर त्यामध्ये अशा वेगवेगळे कप्पेसुद्धा असावे ज्याच्यामध्ये गाभण शेळ्या असतील, ज्याच्यामध्ये आजारी जनावर असेल, अशा पद्धतीनं त्याची गोठ्याची रचना असावी. त्याचबरोबर
मलमूत्र याची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा योग्य अशी गली किंवा आपण त्याची नाली सुद्धा आपण त्याचं सुद्धा व्यवस्थापन करणं फार गरजेचं ठरते. त्यामध्ये आणखी तुम्ही जो महत्त्वाचा प्रश्न विचारला की खाद्याचं व्यवस्थापन आपण कसं करायचं, तर खाद्याच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपल्याला काही चाऱ्यांचा मी समावेश करू इच्छितो. तर शेळ्यांसाठी महत्त्वाचा म्हणजे मका हा आफ्रिकन टॉल सुद्धा आपण चाऱ्याची जात चांगली उपयुक्त जात आहे. तर या चाऱ्यामध्ये जवळपास 8 ते 10% प्रथिनं आपल्याला मिळू शकते. तर मकासुद्धा आपण लावू शकतो, परंतु मक्यामध्ये एका कापणीमध्येच आपल्याला मका मिळतो, त्यामुळे आणखी काही चारा पिकाची सुद्धा निवड करणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनी. त्यासाठी मी फुले जयवंत असेल, फुले यशवंत असेल, त्यानंतर बुलेट 4G असेल, 5G सुद्धा आता लेटेस्ट निघालेलं आहे. त्यानंतर तर यामध्ये फुले जयवंत जे असेल हे तिन्ही वर्गासाठी आपल्याला उपयुक्त असं गवत आहे, कारण यामध्ये साधारणतः 9 ते 11% प्रथिनाचं पर्सेंटेज असते. त्याचबरोबर हे करत असताना आपल्याला 3 बाय 2 फुटावर याच्या सऱ्या पाडून घ्यायच्या. त्यानंतर साधारणतः जून ते जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये याची ठोंबे पद्धतीने आपण लागवड करायची आहे. त्यानंतर यामध्ये साधारणतः 75व्या दिवशी पहिली कापणी आपल्याला येईल. त्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिन्यामध्ये दुसरी कापणी येईल. अशा आपल्याला 8 ते 10 कापण्या चांगलं व्यवस्थापन जर असेल तर आपल्याला जवळपास 2000 क्विंटलपर्यंत उत्पादन पर हेक्टर आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. आणि याची साधारणतः कुट्टी करून 2 ते 2.5 सेंटीमीटरची कुट्टी करून आपण शेळ्यांच्या चारा व्यवस्थापनामध्ये अत्यंत वर्षभरासाठी असा हिरवा चारा आपण शेळ्यांना देऊ इच्छितो. त्यानंतर मी आणखी सांगू इच्छितो की दशरथ हा घास खूप असा रेशमी आणि मुलायम आपल्या शेळ्यांसाठी उपयुक्त असा चारा मी सांगू इच्छितो, कारण की त्यामध्ये जवळपास 12.5% प्रथिनाचं पर्सेंटेज आहे. हे मोरीसारखं याचं बियाणं असतं आणि हे सुद्धा आपण साधारणतः जून जुलैमध्ये आपण याची लागवड करू शकतो बियाणे पद्धतीने सऱ्या पाडून. त्यामध्ये याला मध्यम स्वरूपाची जमीन हवी असते. तुमची मुरमाड जमीन जरी असेल तर याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं सुद्धा उत्पादन याच्यामध्ये आपल्याला 500 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं. याच्यासुद्धा आपल्याला कापण्या मिळतात. आणि जनावर प्रामुख्याने शेळी हा चारा खूप मुलायम असल्यामुळे खूप चांगल्या आवडीने या चाऱ्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला सुबाबूळ असेल, शेवरी असेल, अंजन असेल, मारवेल असेल, पवना असेल, गजराज असेल, असंख्य असे गवताचे तुम्हाला मी नाव सांगू इच्छितो. परंतु कारण शेळी ही जवळपास 20 ते 22 प्रकारच्या वनस्पतीवर इवन तणावर सुद्धा त्याचं व्यवस्थापन खाद्याचं होऊ शकतं. त्याचबरोबर मी प्रामुख्याने आणखी सांगू इच्छितो की जर शरीराचं वजन जर वाढवायचं असेल तर पूरक पशु आहार म्हणून आपल्याला अजोलासुद्धा आपण याच्या खाद्यामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. एक पूरक पशु आहार म्हणून आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. कारण आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीनं जर त्याला चारा द्यायचा असेल तर साधारणतः आपल्या शेळीला दिवसातून गरज जी असते चाऱ्याची हे 3 किलोची असते. आणि जे खुराक असते त्याला जवळपास 200 ते 250 ग्रॅम खुराक देणं गरजेचं असते. तर त्याची कमतरता भागवण्यासाठी आपण अझोलासुद्धा आपण याच्या खाद्याच्या निर्मिती देऊ शकतो. कारण अझोल्यामध्ये जवळपास 20 ते 25% आपल्याला प्रथिनं मिळू शकतात. जे काही अमायनो ॲसिड्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, हे सर्व मात्रा एक कमी खर्चाचं तंत्रज्ञान, एक कमी खर्चाचं खाद्य आपण जास्त नफा मिळवण्यासाठी आपल्याला शेळीला अझोलासुद्धा आपण देऊ शकतो. त्यानंतर हायड्रोपोनिक तंत्रज्ञानानं सुद्धा आपण चारा निर्मिती करू शकतो. ज्या शेतकरी बांधवाजवळ जमीन नसेल तर त्यांनी 10 बाय 10च्या रूममध्ये सुद्धा हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने मक्यापासून साधारणतः 24 तासासाठी हा मका भिजू घालून त्याला अंकुरलेल्या ट्रेमध्ये आपण जर घेतलं 12 तासासाठी, त्यानंतर जवळपास आपण 10 ते 15 मिनिटांना त्यांना पाणी दिलं. ॲटोमाइज सिस्टीमसुद्धा आजकाल बाजारामध्ये उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो किंवा मॅन्युअलीच करू शकतो. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला 7 दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा हायड्रोपोनिक चारा निर्मिती आपण या 10 बाय 10च्या रूममधून सुद्धा करू शकतो. आणि आपल्या जनावरांचं जे काही समतोल आहार म्हणतो हा त्याच्यामध्ये आपण हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण चारा निर्मिती करून हा सुद्धा या शेळीचं वजनसुद्धा आपण वाढवू शकतो. त्याचबरोबर मुरघाससुद्धा मी सांगू इच्छितो की मुरघास हा जनावरांचा आंबट गोड लोणचं आहे. हे सुद्धा आपल्याला शेळी असेल, म्हशी असेल, गाय असेल या 3ही वर्गाला चालते. तर
तर याच्यामध्ये सुद्धा मक्यापासून आपल्याला 2 ते 2.5 सेंटीमीटरची कुटी करून घ्यायची आहे. त्यानंतर साधारणतः याच्यावर युरिया असेल, साधारणतः 1 क्विंटलसाठी आपल्याला 1% आपण युरिया वापर करू शकतो. गूळ असेल, गुळाची मळी असेल 5 ते 10 किलो मळी, त्यानंतर किंवा गूळ असेल काळा गूळ, मीठ 1 किलो, अशा पद्धतीनं आपण मिनरल मिक्सचर टाकून हवाबंद स्थितीमध्ये आपण त्याच्या बॅगसुद्धा अवेलेबल मार्केटमध्ये आहेत. तर त्या मुरघासाच्या बॅगीमध्ये साधारणतः 45 ते 50 दिवसापर्यंत हवाबंद स्थितीमध्ये जर हा चारा आपण साठवणूक केला या पद्धतीने, तर आपल्याला चांगल्या प्रतीचा मुरघास हा जनावरांसाठी उपलब्ध होतो. तर अशा पद्धतीने आपण मुरघाससुद्धा हा एक पर्याय आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण तयार करू शकतो आपल्या शेळ्यांकरता. आणि साधारणतः त्याला जनावरांमध्ये 250 ग्रॅमपर्यंत आपण डेली दररोजचा खुराक म्हणून या पद्धतीने आपण चाऱ्याचं सुद्धा त्याच्यासाठी व्यवस्थापन करू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याकडे कुट्टी कुटार जर उपलब्ध असेल तर याच्यासाठी सुद्धा आपण 1 क्विंटलसाठी साधारणतः 20 ते 25 लिटरची बॅरलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा 1 किलो युरिया, 1 किलो खडे मीठ, नमक आणि त्याचबरोबर गुळाची मळी किंवा गूळ काळा गूळ असेल याचे द्रावण करून त्याच्यावर शिंपडून 1 क्विंटलचं खाद्यसुद्धा आपण तयार करू शकतो. आणि ज्यावेळेस म्हणजे सकस आहार निर्मितीसुद्धा आपण घरच्या घरी करू शकतो. म्हणजे ढेपीला पर्यायसुद्धा आपल्याजवळ हे जे मी खाद्य सांगितलेले आहे हे जर आपण घरच्या घरी निर्मिती जर केली तर निश्चितपणे आपला जो खाद्यावरचा होणारा खर्च आहे हा सुद्धा आपण कमी करू शकतो. तर अशा पद्धतीने एकत्रितरित्या जर आपण अशा पद्धतीनं शेळीपालनामध्ये गेलो तर निश्चितपणे मला असं वाटते की चांगल्या पद्धतीचं खाद्याचं व्यवस्थापन आपण कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. निश्चित सर, मला असं वाटतं की आता शेळीपालन करत असताना या शेळीपालन व्यवसायातून चांगला आणि नियमित नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून असं काय व्यवस्थापन तंत्र आमच्या शेतकरी बांधवांना जोपासावं की जेणेकरून त्यांना या शेळीपालन व्यवसायामध्ये फायदा होईल? यामध्ये मी सांगू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोठ्याची स्वच्छता. त्याचबरोबर आपल्याला शेळीमध्ये मी सांगू इच्छितो प्रामुख्याने की शेळीला दुसऱ्या शेळीला चाटण्याची जी काही हॅबिट असते किंवा जी सवय असते त्यामुळे सुद्धा असंख्य रोग निर्मिती आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला चाटणविटा किंवा मिनरल ब्लॉकसुद्धा लावणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्याच्या खाद्यामध्ये सुद्धा आपल्याला महागडीचे खाद्य न आणता जे काही त्याच्यामध्ये न्यूट्रिएंटची जे काही अवेलेबिलिटी असेल किंवा जी मात्रा असेल ती समतोल आहारामध्ये बॅलन्स डाईट आपण त्याला देऊ शकतो. त्याचबरोबर खाद्याचं जे काही व्यवस्थापन मी सांगितलेलं आहे की हे घरच्या घरी जर आपण हे काही आजोला असेल, हायड्रोपोनिक तंत्रज्ञान जे काही चारा पद्धती असेल तर हे तंत्र जर आपण वापरले तर निश्चितपणे आपल्याला कमी खर्च लागून आपल्याला जास्त नफा आपल्याला मिळू शकतो. त्याचबरोबर काही शासनाच्या योजनासुद्धा असतात, त्या योजनेचा सुद्धा आपण लाभ घेतलेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला पशुसंवर्धन विभागाकडे सुद्धा आपल्याला काही योजना असतात. मुख्यमंत्र्याच्या सुद्धा आता योजना निघालेली आहे, 1 मे पासून त्याचे अर्ज चालू झालेले आहेत. तर शेतकरी बांधवांना तिथं सुद्धा जाऊन साधारणतः 50% अनुदानावर सुद्धा आपल्याला शेळ्या मिळू शकतात. LNM नावाची सुद्धा एक योजना चालू झालेली आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याचा हातभार आपण घेतलेला पाहिजे. त्याचबरोबर लसीकरण आणि जे काही डिवर्मिंग म्हणतो आपण, जंतकरण, हे सुद्धा फार अतिशय महत्त्वाचं आहे. कारण हे जर आपण केलं तर निश्चितपणे आपल्या शेळ्यांमधले जे काही मरण्याचं प्रमाण आहे हे सुद्धा आपलं कमी होईल आणि आपल्याला कमी खर्चात आपल्याला जास्त नफा मिळू शकेल. त्याचबरोबर आपल्याला काही मीडिया असेल किंवा आज आपण पाहतो आहोत की सध्याच्या काळामध्ये मीडियासुद्धा लोक खूप ॲक्टिव्ह आहेत. तर आपल्याला त्याचासुद्धा आधार घेऊन आपण आपला जे काही शेळ्यांची जात असेल हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. तर आपल्या भागाच्या गरजेनुसार आपण शेळीची जातसुद्धा निवडली पाहिजे आणि ते मीडियाच्या द्वारे आपण जास्तीत जास्त जागतिक बाजारपेठसुद्धा आपण याची निर्मिती करू शकतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याचा बिझनेस करू शकतो आणि जास्तीत जास्त नफा आपल्याला कमी खर्चातून या व्यवसायामध्ये आपल्याला मिळू शकतो. नक्कीच सर, मला असं वाटतं की जाता जाता आपण आमच्या शेळीपालन व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? माझा जो सल्ला राहील शेतकरी बांधवांनी निश्चितच की आज आपण पाहतो आहोत की पावसाची अनियमितता, पावसाचा खंड आणि महागडे बियाणे, त्यानंतर बेरोजगारी, बदलते हवामान
अशा पद्धतीचा याला आपण संघर्ष करत आहोत. तर निश्चितच मला असं वाटते जे काय आपण म्हणतो शाश्वत शेती, तर त्या शाश्वत शेतीमध्ये या शेळीपालनाचा अशी एक महत्त्वाची भूमिका आहे आणि जो एक चांगला जोड व्यवसाय आपल्याला होऊ शकतो. कारण याला सुरुवातीचं भाग भांडवल कमी लागतं. कुठलाही गरीब अल्पभूधारक हा सुद्धा व्यवसाय करू शकतो आणि बेरोजगारी जे आहे पण तो तरुणांमध्ये सुद्धा आपल्याला खूप दिसून येते. त्यासाठी मी थोडंसं अर्थशास्त्रसुद्धा आपल्याला आपण सांगू इच्छितो की शेळी उत्पादनामध्ये किंवा याला कमी खर्च कसा लागतो. तर त्यामध्ये आपण जर समजा 10+1चा आपण जर अर्थशास्त्र बघितलं तर साधारणतः आपल्याला वर्षाकाठी 15 ते 18 आपल्याला करडे याच्यापासून उत्पत्ती मिळते आणि साधारणतः 6,000 रुपयाचा सुद्धा आपण करडं जर विचार केला तर 15×90 आपल्याला करडं त्याच्यामधून मिळू शकते. त्याचबरोबर शेळीपासून 10 ते 15,000 रुपयाचं लेंडी खतसुद्धा अतिरिक्त मिळू शकते. 5 ते 10,000चं आपल्याला साधारणतः दुधावर सुद्धा आपण त्याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट म्हणून आपण कमाई करू शकतो. तर अशा पद्धतीनं साधारणतः आपल्याला जो काही खर्च येतो हा 50 ते 60,000पर्यंत आपला खर्च येतो आणि जवळपास आपल्याला निव्वळ नफाचा जर विचार केला तर आपण 10+1मधून सुद्धा 50 ते 60,000चा नफा हा निव्वळ नफा म्हणून आपण हा कमाई करू शकतो. आणि जे काही गट असेल, महिला शेतकरी असतील किंवा शेतकरी असतील किंवा ग्रामीण युवक असेल तर यांना निश्चितच हा जर व्यवसाय केला तर हा खूप उपयोगी आणि यथार्जन आणि जे आर्थिक स्थैर्य देता येईल असा हा व्यवसाय आपल्याला करू इच्छितो. आणि नक्कीच आपण या व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून हा केला पाहिजे. कारण याच्यामध्ये भाग भांडवल कमी आहे, जागा कमी लागतं, त्यानंतर कमी उत्पादनामध्ये आपल्याला जास्त नफा मिळवता येते. म्हणूनच नक्कीच मी शेतकरी या अनुषंगाने शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त या शेळीपालनाची आपण जोड जर शेतीला दिली तर निश्चित आपल्या शेळीपासून आपल्याला आपलं आरोग्यमानसुद्धा चांगलं राहील. त्याचबरोबर आपल्या जमिनीचं आरोग्यमानसुद्धा चांगलं राहील. कारण त्यापासून आपल्याला सेंद्रिय शेतीकडे सुद्धा चालना आपल्याला चांगल्या पद्धतीची देता येईल. आणि एवढं बोलून मी शेतकरी बांधवांना पुन्हा आवाहन करतो की या व्यवसायाला आपण हातभार आपल्याला चांगला लागेल आणि निश्चितपणे आपल्या शेतीमध्ये भरभराट येईल, यात कुठलीही शंका नाही. तर बघितलं शेतकरी बंधूंनो, आज आपल्याला कळालं असेल की शेळीला गरिबाची गाय का म्हणतात. तर या शेळीचं पालन म्हणजे शेळीपालन हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला डॉक्टर नरेंद्र कुमार देशमुख सर यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. नमस्कार. नमस्कार सर, धन्यवाद.